बोपोडी जमीन प्रकरणामध्ये अमेडिया आणि शीतल तेजवाणींचा संबंध नाही। पुणे पोलिसांच्या माहितीने प्रकरणाला युटर्न। एकाच एफआयआर मध्ये 2 जमिनींची प्रकरणे नमूद, त्यामुळे गोंधळ झाल्याचं म्हणत क्लीन चिट। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये खारगेंच्या अध्यक्षतेखाली समिती पुण्यामध्ये येण्याची शक्यता। 42 कोटींचं मुद्रांक शुल्क आकारलं जाणार, मात्र कंपनीचं भांडवल हे 1 लाख असताना 42 कोटी कोण भरणार असा सवाल उपस्थित। अजित पवार दोषी आढळल्यास राजीनामा देतील। जमीन व्यवहार प्रकरणामधील चौकशीतून काही सिद्ध तर होऊ द्या, दोष नसताना शिंतोडे उडवणं चुकीचं, माणिकराव कोकाटे यांचं विधान। हिंमत असेल तर पार्थ पवार प्रकरणी तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात चौकशी समिती गठीत करावी, नाना पटोलेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान। मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवारांची माहिती। अद्याप युतीबाबत कोणाशीही चर्चा नाही, त्यामुळे मुंबईत सर्व जागांवर लढण्यासाठी आमची तयारी सुरू, संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। नाशिकमधील मनसेच्या बैठकीला काँग्रेसचा कोणताही प्रतिनिधी पाठवला नाही, कुणी गेले असतील तर नोटीस पाठवणार, सपकाळ यांचं वक्तव्य। मनसे युतीचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रीय पातळीवर चर्चा करू, सपकाळांची माहिती। स्वबळावर लढण्याची अनेक कार्यकर्त्यांची मागणी, पण महायुती महत्वाची असल्याचं सांगितलं। मात्र ज्या ठिकाणी युती होऊ शकत नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, बावनकुळेंचं विधान। आगामी निवडणुकांमधील युतीबाबत समीर भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये चर्चा। नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार का याकडे लक्ष। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मुश्रीफांच्या मध्यस्थीने माजी आमदार राजेश पाटील आणि नंदा बाभुळकर एकत्र निवडणूक लढवणार। मुश्रीफांनी भाजप विरोधात मोठ बांधल्याचं चित्र।